नमस्कार. आज मी प्राध्यापक MP तथा मधु पाटील सरांच्या आस्वाद समीक्षा मधु मंगेश कर्णिक साहित्य या पुस्तकातील मधु मंगेश कर्णिक नाटक देवकी एक रूपांतरण या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 10 भागांपैकी 5वा भाग वाचतो. कादंबरीतील त्या परकर चोळीतल्या पोरीचं मामाच्या गावाला शिकायला आलेल्या शाळकरी वयातल्या बाबीबरोबरचं जडलेलं काव्यात्मक रोमॅन्टिक नाते थोडक्यात लिहायलाच हवं. ते प्रस्तुत लेखात संयुक्तिक ठरावा. उन्हाळ्यात मामाच्या बागेतले रातांबे पिकल नि पोरांची झुंबडोळे. अशाच एका प्रसंगी मामाच्या बागेत एक अनोळखी मुलगी आली. ती मुलगी बाबीच्या अगदी जवळ येऊन म्हणाली, "ए, मला रातांबे दे ना." बाबीने तिच्याकडे पाहिले. बामणवाड्या बाहेरची दिसत होती. जपानी चिटाची परकर चोळी तिने घातली होती. तिचे वळणदार केस वाऱ्यावर भुरभुरत होते. सावळ्या रंगाची ती मुलगी बघता क्षणीच बाबीला आवडली होती. तो मग तिच्यावरची नजर न काढता मिश्किलपणे म्हणाला, "तूच पिकलेल्या रातांब्यासारखी सुंदर दिसतेस. तुला कशाला हवा रातांबा?" ती मुलगी खळखळून हसली. काचेचे झुंबर फुटावे तसा तिच्या हसण्याचा नाद होता. हसता हसता तिचे दात लकाकले. बाबी अधिकच खुश झाला. क्षणार्धात वानरासारखा सरासर समोरच्याच रातांब्यावर चढला. "झेलशील? हो, तू फेक वरून." तिने परकराचे ओचे पसरले नि बाबी वरून पिके रातांबे फेकू लागला. पलीकडच्या झाडावरून कोणीतरी मुलगा ओरडला, "अरे, त्या भाविणीच्या पोरीला कोणी घेतले बागेत? हाकलून लावा तिला. बामणाच्या बागेत भाविणीचं काय?" ती मुलगी क्षणात कोरीमोरी झाली. तिने चटकन ओचे सावरले नि तिची पावले मागे वळली. "ए, थांब, जाऊ नकोस." तोच फांदी करकरली. हातातल्या डहाळीसकट बाबी खाली कोसळला. त्याच्या डोळ्याजवळ रक्ताची धार लागली होती. रक्ताच्या ओघळाकडे लक्ष न देता बाबी तसाच अंग झटकीत उठला. ती मुलगी कुठे जवळपास दिसते का ते भिरभिरत्या नजरेने पाहू लागला. ती पलीकडे उभी होती, भेदरलेल्या खारीसारखी. तिचे ओचे रिकामे होते. दोन्ही हात छातीशी जुळवून ती घाबरून उभी होती. तिच्या भोवती मुलांचा गराडा पडला. मामाकडली माणसे धावत आली. तिला घेरून मुले म्हणत होती, हिच्यामुळे बाबी पडला. हिला रातांबे पाडून द्यायला तो तिक्षीला गेला नी." मामाने कोणही विचारताच भाविणीच्या सुंदर्याची लेक देवकी असं मुलांनी सांगताच, "सुंदर्याला म्हणावं, लेकीच्या बामणाच्या पोरात इतक्यात पाठवू नकोस. थोडी मोठी होऊ दे." मामा इरसालपणे बोलत होता. त्या मुलीला देवकीला मेल्याहून मेल्यासारखे वाटत होते. तिच्या मोठमोठ्या डोळ्यात पाणी मावत नव्हते. पळून जायला धीर होत नव्हता. "लावा रे तिला हाकलून," असे मामा ओरडताच तिला पार देवळी आवठात पिटाळून पोरे परत आली. बाबी सुन्न होऊन माच्यावर पडला होता. अंगावरील जखमांचे त्याला दुःख नव्हते, पण आपल्या मामे भावंडांनी घेरलेल्या त्या कृष्ण कमळासारख्या मुलीच्या अपमानाने तो अर्धमेला झाला होता. 4 दिवसांनी तो शाळेत जायला निघाला. शाळेची वाट देवकीच्या आवाठातून जात होती. त्याचे डोळे भिरभिरत होते. एका ठेंगण्या घरातून कुणीतरी त्याला खुणावले. त्याने पाहिले, देवकी आखंड्यात उभी होती. शाळेकडे जाणारी वाट सोडून तो थेट तिच्या घरी गेला. त्याच्या कपाळावर बांधलेल्या पट्टीकडे बघत तिने विचारले, "तुला घरी कोणी रागावले का रे?" "तुझी आई." "नाही रागावली, पण म्हणाली, बामणवाड्यात जायला अजून अवकाश आहे. कशाला गेलास इतक्यात?" बाबीला पाण्यात बुडाल्यासारखे वाटले, गुदमरल्यासारखे वाटले. त्या दिवशी मामा असंच काहीतरी बडबडत होते. तो मग आवंढा गिळून म्हणाला, "मी जातो." त्याची पाठ वळताच ती मागून म्हणाली, "ए,
बाबीने हळूच मागे पाहिले. माझे रातांबे तसेच राहिले, ती म्हणाली. तो हसला आणि पुढे निघाला. दुसऱ्या दिवशी त्याने 7-8 पिकलेले रसरशीत रातांबे दप्तरात कोंबले आणि शाळेत जाताना सरळ तिच्या घरी गेला. आणि मामे भावंडांनी घरी नेमकी चहाडी केली. मामा हातात शेवग्याच्या हिरव्यागार शेंगा घेऊन धावत आले. गाडगा ओलांडून हातातील शेंग बाबीच्या पोटरीवर सपकन लगावून म्हटलं, गाढवा, ओठावर मिसरूड नाही फुटली, नी भाविणीची घरे हिंडतोस. सुंदरा भाविण बाहेर आली. तिला त्यांनी दम भरला. सुंदर्या, लेकीला सांभाळ, कोवळ्या पोरांना नादी लावते बामणांच्या. आणि गुरासारखे झोडीत त्यांनी बाबीला घरी आणले. त्या दिवसापासून बामणवाड्यातल्या मुलांची देवळी आवाठातून जाणारी वाट बंद झाली. पण तरीही देवकी बाबीची वाट पाहत शाळेजवळच्या गडग्यावर येऊन उभी राहील आणि बरोबरच्या मुलांची नजर चुकवून ती दोघं स्मितांची देवाणघेवाण करीत. त्या मूक स्मितांचे मळे त्यानंतर कितीतरी काळ सतत फुलत राहिले होते. मला दे ना रातांबे, यावर तूच पिकलेल्या रातांब्यासारखी सुंदर दिसतेस, तुला कशाला हवा रातांबा. येथपासून त्या दोघांच्या मूक स्मितांचे मळे सतत फुलतच राहिले. इथपर्यंतच्या कादंबरीतील काव्यात्म रोमॅन्टिक क्षणांचे चित्रण नाटकात, रंगमंचावर संपूर्णपणे उभे करता येत नाही. अशा ठिकाणी नाटक या साहित्य प्रकाराच्या मर्यादा लक्षात येतात आणि कादंबरी या साहित्य प्रकाराचे बलस्थानही लक्षात येते. नाटकातील पहिल्या अंकातील फ्लॅशबॅक नाट्यतंत्रामुळे काकीबाई समोर घडलेल्या त्या नाट्यात्मक घटनांचे नाट्यमय प्रत्यक्ष दर्शन घडवल्यानंतर काकीबाईची जी स्वच्छ संशयमुक्त मनोवस्था झाली, तिचेच पडसाद दुसऱ्या अंकातील काही बदलत्या घटनांवर पडलेले दिसतात. 1. कादंबरीत देवकीच्या आसरे गावाच्या रामेश्वर देवळाच्या पुजाऱ्याच्या प्रतिनिधीने, या गावच्या खोतान आमच्या देवाच्या दरबारातली भाविण पळवून हाडल्या नसा, भाविण परत नेव काय इलय असं सांगितल्यावर आमच्या आसऱ्याला आलेली मुकी गाय आम्ही पुन्हा खाटकाच्या हाती देणार नाही असे उत्तर होते. पण तो माणूस नजरेआड होताच इतका वेळ ओढून आणलेले बळ नाहीसे झालं. तिचे पाय लटपटले आणि ती सुन्न होऊन दरवाजातच कोसळली. तिला तो ताण सहन झाला नाही. नाटकात मात्र असलं लटपटणं, कोसळणं नाही. ती समर्थपणे ताठ उभी राहून त्या वाटसरूच्या रूपाने आलेल्या त्या मानकरी प्रतिनिधीला उच्च स्वरात कुलधर्म आणि देवधर्म सांगत शिकवत हाकलून लावते. वाटसरू, या घराच्या मालकान आमच्या देवाच्या दरबारातली भाविण पळवून आणली आहे. आमच्या गावची भाविण परत न्यायला आलोय. काकीबाई, कोण म्हणतं तिला पळवून आणली? वाटसरू, कुलीन घरात मालकिणीच्या बरोबरीनं एक भाविण वावरते आहे, नि मालकिणीला त्यात गैर काही वाटत नाही. हरे राम राम राम, शिव शिव शिव. काकीबाई, आधाराला आलेल्याला आश्रय देणं हा कुलीन घरचा धर्मच असतो. वाटसरू, खोतीनबाई, कसं सांगू मी तुम्हाला, भाविण म्हणजे देवाच्या पायरीवरचं फूल, त्यांना आपल्या जागेवरच राहायला हवं. काकीबाई, तर मग त्या तुमच्या देवाला सांगा, म्हणावं यापुढं तुझ्या पायावर भाविणीचे फुलं वाहणं बंद कर. वाटसरू, म्हणजे याचा अर्थ काय? काकीबाई, अर्थ एकच, देवकी आता माघारी येणार नाही. तुम्ही आलात तसे परत जा. वाटसरू धमकीच्या सुरात, रामेश्वराचा कोप होईल, भाविणीची जात जवळ करता सगळ्या कुटुंबाची वाताहत होईल. ज्यानं भाविण जवळ केली त्याचं घर निखाऱ्यानं पेटल. काकीबाई, ते पेटलं तर विझवायला मी समर्थ आहे. इथं 5वा भाग संपवतो. धन्यवाद.